नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण अगदी झटपट आणि झणझणीत अशी वांग्याचं भरीत बनवणार आहोत. ही रेसिपी अगदी सोपी होणार आहे, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. सर्वात आधी या ठिकाणी बघा, आपण 2 या ठिकाणी भरताचे वांगे घेतलेले आहेत आणि त्यांना गॅसवरती अशा प्रकारे आपण भाजून घेणार आहोत, जेणेकरून त्यांच्या वरची साल ही भाजली जाईल. आता या ठिकाणी बघा, वांग्यांची पूर्ण साल जळेपर्यंत आपल्याला त्यांना कंटिन्यूस भाजत राहायचं आहे. आणि ते झाल्यानंतर लगेच आपण शेंगदाण्यांना लो फ्लेमवरती परतून घेणार आहोत. आपल्याला शेंगदाणे जळू द्यायचे नाही आहेत, त्यामुळे यांना सतत आपण परतत राहणार आहोत. या ठिकाणी बघा, आता आपले शेंगदाणे भाजले गेलेले आहेत. आता आपण त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता कढईमध्ये या ठिकाणी मी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. यामध्ये मी बारीकवाल्या हिरव्या मिरच्या सुद्धा घातल्यात आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता जाडवाल्या सुद्धा हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. थोडं तेल घालून यांना सुद्धा आपण छान परतवून घेणार आहोत. छान फ्राय करून घ्यायचे आहेत. आता यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या सुद्धा घालणार आहोत आणि त्यांना सुद्धा बघा या प्रकारे परतून घेणार आहोत. लसणाच्या पाकळ्यांना आपण आता काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये. आणि ज्या मोठ्यावाल्या मिरच्या आहेत त्यांना आपण आणखीन भाजणार आहोत, कारण छोट्या मिरच्या आणि लसूण आपले भाजले गेलेले होते. आता या ठिकाणी बघा, अशा प्रकारे आपण शेंगदाण्यांची साल काढून घेणार आहोत आणि त्यांना असं साफ करून घेणार आहोत. त्यानंतर आपण वांग्यावरची जी साल आहे ती सुद्धा अशी काढून घ्यायची आहे. भरतासाठी आपण भरताचेच वांगे वापरणार आहोत. या ठिकाणी मी कांदे सुद्धा बघा कापून घेतलेले आहेत आणि लसूण सुद्धा कापून घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे आपण आपल्या भरताच्या वांग्यांना मधून कट करून घेणार आहोत आणि त्यांचे असे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहेत. या ठिकाणी आपण फ्राय केलेल्या ज्या मिरच्या आणि लसूण होते ते आपण मिक्सरमधून त्यांचं बारीक वाटण करून घेणार आहोत. कढईमध्ये आपण तेल घालून घेणार आता आणि तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. यामध्ये मी मोहरी घातलेली आहे. मोहरी छान तडतडत आहे. त्यातच मी लगेच जिरं घातलेलं आहे आणि बारीक चिरलेला लसूण घालून घेतलेला आहे. सोबत बारीक चिरलेला कांदासुद्धा घालून घेतलेला आहे. याला छान परतवून घ्यायचं आहे. आणि कांद्याचा रंग बदलला की त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि पुन्हा आपण याला परतवून घेणार आहोत. त्यासोबत आपण या ठिकाणी हळद घातलेली आहे आणि लाल तिखट घातलेली आहे. लाल तिखट जास्त नाही घालायची, कारण आपण मिरचींचा ठेचा सुद्धा बनवलेला आहे. या ठिकाणी आपण भाजीमध्ये भरतामध्ये कांद्याचं प्रमाण जास्त वापरणार आहोत.
तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी कांदा केवढा घेतलेला आहे. आता मिरची आणि लसूणचा आपण जे वाटण करून घेतलेलं ते यामध्ये आपण घालायचं आहे आणि त्याला यामध्ये मिक्स करायचं आहे. छान अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे. आता परतवून झाल्यानंतर यामध्ये आपण भरताची वांग्यांचं जे काप केलेले त्यांना घातलेलं आहे. त्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ जर वाढवायचं असेल तर वाढवू शकता. कोथिंबीरीने सुद्धा आपल्या भरताला अगदी छान टेस्ट येते. अगदी छान आपलं भरीत लागतं चवीला. आता आपण याला परतवून घेणार आहोत आणि ह्यामध्ये आपण शेंगदाणे घालणार आहोत. आणि याला पुन्हा एकदा छान मिक्स करून घेणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं भरीत तयार झालेलं आहे. थोडा वेळ शिजू द्यायचं आहे आणि मग त्याला आपण सर्व करून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओजची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकजण ह्या डिशचा आस्वाद घेऊ शकेल. धन्यवाद.